आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाहीये, जरा बावळेपणा करू नका. काय मत आहे तुमचं? आणि तरुण पोरांना पाया पडून सांगतो, आज एकच वाक्य ऐका माझं, ऐकाल तुम्ही तर बोलायचेच बांधायले. एक, शिक्षण तुम्ही कमी शिकले तरी चालतील आता, पण तरुण पोरांनी उपजीविकेसाठी व्यवसायाकडे वळा. आता काळ वाईट आलाय. आता पोरांनो 12 वाजता तुमचं कॉलेज सुटलं ना, 1 वाजता तुम्ही घरी या, जेवण करा, 1 तासभर आराम करा, गावातल्या एखाद्या शेडच्या पाया पडा, त्याच्या दुकानात कपड्याला घड्या घाला, किराणा दुकानात पुड्या बांधा. पण इथून पुढे तुम्ही कामात राहा. कामात राहिलेल्या माणसाला 3 फायदे होतील. 1, तब्येत चांगली राहील. 2, मित्र कमी होतील. 3, व्यसनं कमी होतील. आणि 4, जीवनात समाधान येईल. 7, 7:30 पर्यंत त्याच्या दुकानात कपडे बांधा, कपड्याला घड्या घाला, घरी आल्याबरोबर तुम्ही जेवणार, झोपणार, कामात राहा. एवढं केरळवरून आलंय, एवढंच आहे, केरळवरून आलंय, केरळवरून. त्यानं हवा भरण्यावर गुंठा घेतलाय हायवेला. आम्ही गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली आणि त्याची हवा आमच्या गाडीत भरितोय. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. भाऊ एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन विकून धाब्यावर खाते. पुढं सांगा, ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. माझा टेलपणानं लक्ष्मी टिकत नाही. सोमवार पाहायचा नाही, एकादश पाहायची नाही, कसंही वागायचं ते कुठं चालतं का महाराज? अंगातली ताकद जपून वापरा. मराल बायका मिळानं, बायका रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना, तुमच्या बापाच्या दारात आहे ना पुरीनो, अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणातून तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग दादा? विनोद आहे विनोद आहे. हा इंदुरीकरचे वाक्य आहे भाऊ. काल खरे, आज खरे, उद्या खरे. टपरी प्याट टाका ना, काय फरक पडला? गारगारी का, कुल्फी का, पाव का, पण मिळेल तो व्यवसाय करा. बस पेपर टाका ना. सकाळी 11ला कॉलेज आहे ना तुला, 6 वाजल्यापासून पेपर टाक ना. 100 पेपर जर विकले ना, तो पेपरा मागे 1 रुपया मिळेल तुला. 100 रुपये मिळाले ना. सायकलवर व्यायाम झाला, कामातही राहिला, 100 मिळाले. 10:30ला मोकळा पेपर विकून 10 वाजताच मोकळं होते पेपरवालं. लईत लई 2-3 तासाचं काम आहे. फक्त सकाळी लवकर उठा झाला. कोणती सेवा इनामदारीने द्या. कितीतरी महिला अशा आहेत, महिला मंडळ, एक 5-6 किलो मठ घेते ती बाई, काही महिला, आणि त्या बिचाऱ्या मठांना मोड आणते आणि सकाळी कॉलनीमध्ये फक्त घरका मालते. मटकी घ्या, रोज सोडवते. 5-25 रुपये मिळतात की नाही. इथून पुढं तुमच्या खिशात पैसा असेल तरच तुम्हाला जग मानेल. पोरीनं मस्तपैकी कराटे विराटे शिकायचे, चांगले तब्येत बिब्येत पाहिजे पोरीला. दरिद्रवाणी काय जगायचं, चांगलं भारी भारी खायचं घरात, त्याला काय घाबरायचं काम आहे. चांगली तब्येत बिब्येत कमायची, कराटे विराटे, 2-3 डाव, फायटिंग बिटिंग, बॉक्सिंग बिक्सिंग. 7:30 वाजता पूर्वी रेल्वेतून उतरली तर डिरिंगमध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीने आणायला जायची काय गरज आहे, येईल ते. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट. अरे हे शहरामधल्या मुंबई पुण्यातल्या पोरीनं 12वीचा पेपर संपला का कंपनी गाठवतात, कंपनी मॅनेजरच्या पाया पडतात. काही शहरातल्या पोरी हुशार असतात. हो, 12:30ला 12वीचा पेपर संपला लगेच कंपनीला पार्टनरशिपमध्ये थोडं तरी काम द्या, मला फक्त रेल्वेने येण्यापुरते भाडं बिडं द्या, मला लई पैसे नाही दिले तरी
चालतील. मार्च एप्रिल मे 3 महिने कंपनीला ॲप्रिशिएट करणार, सर्टिफिकेट मिळणार, नोकरीचा अनुभव येणार, कामामध्ये एकाग्रता राहणार, अभ्यास वाढत राहणार, सर्टिफिकेटचा फायदा होणार. अरे तरुण पोरं चांगले व्यायाम करायचा मस्तपैकी चांगले. तुम्हाला झालंय काय? सतत आपलं ते खोकडं हातात घ्यायचं आणि बसायचं थोबाड वासून कुठं इकडे बी. लगीला गेला मोबाईल आला, त्यांनी चैन सुद्धा खोलली नाही, सगळ्या बुटात पाणी गेलं खाली. काय बावळाट नाही ते आपलं खोकडं बसायचं काय त्या मोबाईल वाजून चाललंय. मोबाईल वापरणारे अवलादी झोपती सुद्धा नाही रातच्या. यांना जर मोबाईल नसला ना झोपताना गोदडीच्या दोऱ्या उपशी द्यात. चांगले केस बिस बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे. 3 इंच छाती कमी पडली ना पोलीस भरतीला, पडू दे, नाराज होऊ नको, मस्तपैकी घरी ये, व्यायाम कर, व्यायाम बंद करू नको. एक दिवस तू पोलीस होशील. अभ्यास करीत राहा, अभ्यास करीत राहा, यश तुमच्या मागे येणार. फक्त प्रयत्नाची हायगाई करू नका. अपयश ना आई एकदा आल्याने काय फरक पडला? काय फरक पडला? एकदा तू कुस्तीत हारला, हारू दे ना, परत कस लाव. 2-3 वेळा पडू दे, मरू दे. 4 वेळा MPSC नापास झाला ना, मी म्हणतो 5 वेळा होऊ दे, काय फरक पडला? नाराज होऊ नको, अभ्यास बंद करू नको. एक दिवस पास झाला ना एकदा, लाल दिवा आहे तुला. येड्यात तहसीलदार होशील, 2.25 लाख पेमेंट आहे, दरवाजा उघडा आहे माणूशी, या बाहेर बसा. काय मग काय अभ्यास बिभ्यास करायला रोग झाला का? नुसतं आपलं हे तिने मला शब्द दिलता नाही, तिने काय तुला एकट्यालाच दिलता का? 3 मेले बावळाटा रेल्वे खाली, तू आज 4था नंबर आहे. मरू नका तू, हलकट क्वालिटीचं नाही तर. शेंबड्या पोरीसाठी मरतो काय दरिद्री? अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? अंगातली ताकद जपून वापरा. मराल 2, खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. लग्ना इतका खर्च हळदीला आहे. आणि तुमचं पाहून आमच्या मंडळींना रोग झालाय. नाही तर आमच्याकडे हळद अशी होती महाराज, 6 वाजता नवरदेव आला का आंघोळ घालून हळद लावायची कार्यक्रम समजा. आता आमच्या हळदी 1:30 वाजेपर्यंत चाला. त्यात 500 लोकांचं जेवण आहे. आता आमच्याकडे तो रोग आलाय. कशी लागण झाली ते रोगाची कोणाला माहिती. DJ 1:30 वाजेपर्यंत आमच्याकडे बी. आणि बाया नाचायला. बरं चांगल्या चांगल्या घराण्यातल्या पुरी DJ पुढं नाचायचं, चुम्मा दे गाण्याला. अरे काय तरा चालली. लग्न इतका खर्च आहे आणि तो नवरदेव भंगरी म्हशी वळीत होईल. हलकट क्वालिटीचं. कशातही पैसे घालू नका. कशातही पैसे घालायचे बावळाटासारखे. चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यानं जेवण सुरू केलं. काय तू पैसा जपून वापरा. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. जाऊ दे. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे महाराज. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. महिला मंडळ, मुलींच्या बापांना सध्या गरज नाही आहे. काय गरज आहे का? आता मागणी कोणाला आहे? मुलीला. आता मुलीच्या बापाला खर्चाची गरज आहे का? त्यांना आता निवांत राहिलं पाहिजे. पाहू पोराचा बाप म्हणला ना, मी साहेब सगळा खर्च तू कर. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे महाराज. सकाळी 9 हळद लावली पाहिजे, 10-10:30 साखरपुडा केला पाहिजे, 12-12:30 लग्न केलं पाहिजे, संध्याकाळी दुपारी एक जेवण घातलं पाहिजे ज्याच्या त्याच्या घरी. हे 2 आणि 3 दिवस हे तमाशे करायला लोकांना वेळ नाही. आता हा तमाशाचे नाही तर काय. कालवणाला तेल नाही, खर्च काय. माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च 20 रुपये महाराज. मी फक्त 2 हार घेतले होते. लग्नाच्या दिवशी 2 कीर्तनं केली ती. हो 3 वाजता लग्न झालं माझं, तरी मी 6 वाजता फेटा बांधला होता. 6 ते 8, 9 ते 11 2 कीर्तनं केलतीच. मी अगोदर वागत असतो मग सांगत असतो, मुलगी गरिबाची करायची, संसार चांगलाच होणार. हे काही सतही पैसे घालायचे. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकुळे केले. आता
आता असा नाही राहिला पोला ना गुलाबजामुन. चांगली बुंदीन गुलाबजामुन सेपरेट होते. मारली झक राजा राणी, राजा एवढा आणि राणी एवढी. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय ते आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला झालाय, नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागं 2-4 ते सांड खांब्यासाठी लटकेल. त्या नवरीच्या मागं 7-8 पोरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी जाती ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरॅमिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे असा तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फट्टी चमकी भरणे. आणि हेअर सेटिंगमध्ये असं असतं पोरीनो, केस मोकळे करायचे आणि मग त्याला शेप द्यायचा. शेप 3 प्रकारचा असतो तो हेअर सेटिंगमध्ये. इथं मध्ये एक फुगा करायचा असा मोठा, एक भाग इकडं करायचा, एक भाग इकडं करायचा. याला म्हणायचं पॉप. आणि हा भाग असा मुडपायचा आणि एक बाजू मोकळी करायची. याला म्हणायचं देव याडी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. चला हवा येऊ द्या. कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माहित. आणि मग त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. बाहेर फूल बरसा मीनू महबूब आया है, मीरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बाहर फूल बरसा मीनू महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाके तरी बाटलीची बुच्च टाका बेवडं येते. जनार्दन स्वामींनी डोक्यावर हात ठेवला. इथं होतो आपण. शब्द आलाय अवघे चित्रे लोके आनंदाची. आता आता हा शब्द लय महत्वाचा आहे आजच्या अभंगात. आता या शब्दाचा अर्थ आहे अभी और इसी वक्त की ॲक्शन इमिजिएटली, ताबडतोब. आत्ता गुरुने मला मंत्र दिला, माझं चमड्यावरचं प्रेम कमी झालं, नामावरची प्रीती वाढली आणि मला अख्खं जगत ब्रह्मरूप दिसायला लागलं. अवघे चित्रलोके आनंदाची आता. पण शब्द आलाय चरणी जगन्नाथा. चित्त. चित्त हा शब्द कसा आलाय ऐका. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. माझं चित्त निर्मळ झालं आणि मला दिसलं काय. माय जगन्नाथ बापा जगन्नाथ, माय जगन्नाथ बापा जगन्नाथ.
डोक्यावर हात ठेवला, शरीर ब्रह्मरूप झालंय. अवघे दिसे जन ब्रह्मरूप. बस मला जगत ब्रह्मरूप दिसलं. पण आता इथं घोटाळा आलाय. माय जगन्नाथ आणि बाप जगन्नाथ याला पुरावा असा आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता. बस हे जगत ब्रह्मरूप असलं. साई सेवा मंडळाच्या सगळ्या सभासदांना परमेश्वर उदंड आयुष्य देव. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा कुमारी विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार हॅलो आता जसं महाराजांचं कीर्तन ऐकलं पाहिलं इथे या बरं का एकच मिनिटाच्या आत आम्हाला लगेच पुढे जायचं. आपल्या महाराजांचे पेनड्रॉइव मेमोरी कार्ड अर्ध्या किमतीत दिल्या जाईल. 32 GB पेनड्रॉइव आणि 16 GB हाय स्पीडचे मेमोरी कार्ड आहे. ताबडतोब या इथं. आम्हाला लगेच पुढं कार्यक्रम आहे. त्यात भजन आहे, कीर्तन आहे, गवळण आहे, भारुड आहे, शिवचरित्र आहे, संत चरित्र आहे. सगळा सांप्रदायिक खजिना आम्ही त्यात टाकलेला आहे. आपले महाराज इतर महाराजांचे कीर्तन तुम्ही ऐकू शकाल. तर 1 मिनिटात लवकर या इथं. 32 GB सोनीचा ओरिजिनल पेनड्रॉइव 5 वर्षाच्या वॉरंटीसह ताबडतोब या. व्हिडिओ आणि MP3 मध्ये उपलब्ध आहे बरं का.